उपयोग आहे का? नाही, मला प्रश्न पडतो. कारण आमच्या शाळेच्या वर्गात कर्कटकाचा उपयोग मुले एकमेकांचा पोचा टोचण्यासाठीच करत असत. त्या पलीकडे मला काही माहित नाही. आणि सर जेव्हा फळ्यावरती मोठा गोल काढायचे तेव्हा मला असं वाटायचं की सरळ जाऊ आणि सरांना जाऊन विचारावं की सर, तुम्ही हा जो काही गोल काढलेला आहे त्याचा पुढे जाऊन माझ्या आयुष्यात काही उपयोग होणार आहे का? पण नंतर मीच शांत व्हायचो आणि माझ्या मनाचे अर्थ लावून मोकळा व्हायचो. आणि नंतर यायचा तो म्हणजे बीजगणित. हा विषय तर माझ्या अगदी डोक्यातच जायचा. काय विषय हा? म्हणजे यात म्हणे याला एक्स माना. अरे पण का? मला नाही मानायचं कोणाला एक्स वगैरे. परत XYZ ची किंमत शोधून काढा. कुठून? परत शून्याने गुणायचे नाही, पॉइंट मध्ये उत्तरं चालायची नाही. गुणाकार केला की भागाकार होणार, भागाकार केला की गुणाकार होणार, अधिक अधिक वजा असतं, वजा वजा अधिक अधिक. कधी कधी वाटायचं मेंदू तुटून खाली पडेल की काय. एवढं थोडी असते. नाही म्हणजे मला काय वाटतं की आपण जे काही शिकतोय त्याचं आपल्याला लॉजिक तरी कळलं पाहिजे. मला तेच कळत नव्हतं. आपलं शिकायचं म्हणून शिकतोय. आता राहिला तो म्हणजे इतिहास. या विषयाबद्दल काय बोलायचं बाबा? नाही म्हणजे बीजगणित, भूमिती हे विषय कठीण असले तरी त्यांचं अस्तित्व आहे हो. पण इतिहास याचं खरंच अस्तित्व आहे की नाहीये हेच मला माहित नाहीये. म्हणजे माझ्या मते इतिहास म्हणजे काळानुसार होणाऱ्या बदलाचा केलेला अभ्यास. पण हे खरंच तसं आहे का? नाही, मला प्रश्न पडतो. कारण असं म्हणतात की इतिहास हा मनुष्य जातीच्या सर्व पैलूंना व्यापतो. आता त्यामध्ये आलं राजकीय, सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, धार्मिक अशा सर्व पैलूंना व्यापतो. पण हे खरंच तसंच्या तसं आहे का? कारण नाही, ते पण बरोबर आहे की इतिहासामध्ये ब्रिटिश सत्तेचे परिणाम, अश्मयुगीन काळ, हडप्पा संस्कृती, स्वातंत्र्याची चळवळ, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, प्राचीन भारत आणि जग, परत स्वातंत्र्याची लढ्याची चळवळ, अजून महाराष्ट्र राज्याची निर्मिती. पण हा सगळा इतिहास वाचल्यानंतर मला त्यामध्ये काही ना काहीतरी घोळ जाणवतो. हा तर तो खरा की खोटा हे मला माहित नाही, पण जाणवतो हे मात्र खरं. बरं, अभ्यास यासाठी तर वडिलांची भीती. त्यांना मला डॉक्टर बनवायचं होतं. आणि गणितातली समीकरणं यासाठी की मला माझ्या मित्रांसारखं म्हणजेच माझ्या मित्रांच्या वडिलांसारखं श्रीमंत व्हायचं होतं. आणि राहिला तो इतिहास, तो तर खोटाच आहे. हे मत माझं अजूनपर्यंत बदललेलं नव्हे. आपल्याला समीकरण लिहून दिलंय, ती सोडी ऍक्सेप्ट. बरं, ही माझी लहानपणापासूनची मैत्रीण विमला. हिला वाटतं मी ढ आहे, ढ म्हणजे हिच्यामध्ये मी वेडा आहे. तू वेडाच आहेस. असू दे. तशी मला खूप आवडते. म्हणजे शाळेत हिच्या नावाने मला चिडवतात सुद्धा, कारण मी हिच्यासोबत खूप वेळ असतो ना म्हणून. ही रोज मला घरी गणित शिकवायला यायची. आपल्याला हे समीकरण लिहू दे की 4x + 5y = 90. x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत किती? y ला स्वतःची अशी किंमत नाहीये का? मला नाही माहित. सरांनी सांगितलं की हे समीकरण सोडवून आणायचं. ग्रुपात दिलंय. तू आता नाही कळलं. सर म्हणाले की समजा, तर आपण समजूया. x म्हणजे शीतल आणि y म्हणजे स्वाती. नको, ती नको, स्वाती नको. शी मला नाही आवडत ती. तिच्या नाकाला नेहमी शेंबूड असतो. आपण समजूया. x म्हणजे शीतल, y म्हणजे स्वाती. 4 शीतल, y म्हणजे स्वाती, 5 स्वाती = 90. ओके? कसं? 5 आणि 4 9 होतात ना. 19 कसं? सर म्हणाले. नाही, 5 आणि 4 9 होतात ना. किती होतात? अरे 9 होतात ना. मग 9 आले पाहिजे. 19 कसं काय? सर म्हणाले. अरे नाही, तुलाच कळत नाहीये. पुढे जाऊन आपल्याला हे उपयोगाचं आहे. 5 आणि 4 9, 19 हे उपयोगाचं नाहीये. तू वेडा आहेस का? मला 40 मार्क पडले होते गणितात. अरे तुला नाहीये, मी तुला शिकवतो हवं तर. मला नाहीये. नाहीये तुला. तू नापास होणार आहेस. थांब, मी शिकवते तुला. तू मला नाही येत म्हणतोस, मला नाही येत म्हणतोस. मी शिकवते तुला आतापर्यंत सगळ्या गोष्टी. तू मला असं म्हणतोस. बघ तू नीट लक्ष दे, नाहीतर नापास होशील या वेळेला पण. 4x + 5y = 9 नाही 19 आहे. कसं 19 नाही येत, 9 येतात. सदा तू नेहमी असं करतो. मला पण विसरायला लावतो. तू नापासच होणार आहेस या वेळी पण. बघ
बरं आठवलं, उद्या आम्हाला आमच्या सरांनी आपल्या शरीरातील 3 चलनेंद्रिय लिहून आणायला सांगितले. काय करू मला कळत नाही. बघू उद्याचं उद्या. तशी अख्खी दिवाळीचा स्वाध्याय करण्यातच गेली. हा, तसं दिवाळीला मला फटाके वगैरे फोडायला नाही आवडत. काय म्हणाला? काय आवडतं? मला आवडतात गाणी, संगीत, तीही जुनी गाणी. कारण ती सदैव राहतात आपल्यासोबत, आपल्या मनात. हे मला काय वाटतं माहितीये, पहिलं कुठून तरी एक आवाज ऐकू आला असेल. त्या आवाजाच्या चढउतारामुळे सूर बनले असतील, सुरांच्या मोहक व्यक्तिमत्वाने गीते लिहिली गेली असतील आणि ती गीते रागाच्या दोरीतून सुंदर गाणी तयार झाली असतील. आईला एक टाकल्याच्या तर पार हात फुटेपर्यंत मारलाय. असं कोण कोणाला मारतं का आईच्या गावात? मला एकदा कॉलेजला जातोय. मी कॉलेजला गेलो ना, नाही या सरांना पुरा गोळा करून मी मारला ना, तर मी पण नावाचा सदाशिव एक बोटे नाही. एका बोटावर जास्त मारले. मला तर असं वाटतं तो माझ्यावर डोळा ठेवूनच आहे. वर्गात आला की रोज नवीन नवीन कारणं शोधून काढतो मला मारायची. सकाळ सकाळ बायको नाश्ता देत नाही, त्याचा सगळा राग माझ्यावर काढतो. मी तर त्याला एक दिवशी सरळ जाऊन विचारणारच आहे, सर मी तुमच्या बायकोची छेड काढली का? नाही ना. मग तुमच्या बहिणीला डोळा मारला? नाही ना. अहो मग मला रोज का मारता? माझ्याच मागे का लागलाय तुम्ही? मी काय शाळेतली घंटा आहे का कुणी यावं वाजून जावं? परत दिवाळीत काय तर म्हणे आपल्या इंद्रियांची नावे लिहून आणा. आणि आता उद्या काय सांगितलंय? हृदयाचे ठोके मोजून आणा. ह्याच्या बापाने हृदयाचे ठोके मोजलेले. उद्या फक्त मारू दे. उद्या मारून मारतो. मी पण मारलेल्याचं बाबांना सांगू का? नको, उलट ते मलाच फोडतील. फोडलाच पाहिजे. हे तू राहू दे आता. बस डोकं नको फिरू माझं. आईला नुसती मज्जा घेत असते माझी. मी मजा घेते? हा, तू स्वतःची मजा करतोस म्हणून तुला सत्रे सर मारतात नाही. टाकल्या साला. टाकल्या नाही टाकल्या. टाकल्याला टाकल्याच बोलणार ना, मग काही चिपड्या बोलू? मला नाही आवडत तू. तू असं वागतोस ना म्हणून तूच मार खातोस नाही. मी काय वागलो? हा, आईला नेहमी मुलांनाच मारतो, मुलींना हात देखील लावत. एखादी मुलगी शाळेत कधी लेट आली की कसं म्हणतो, ये ना बाळा ये, बस काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मुलगा लेट आला की आता काही युद्ध वगैरे होईल की काय याची मला भीती वाटते. तू असा उद्धट बोलत असतोस ना म्हणून मार खातोस. मी काय उद्धट म्हणालो? अरे तू ती नवीन कंपास आणलेलीस बघ, तर त्याकडे माझं चुकून लक्ष गेलं. तर तेवढंच मला सरांनी पाहिलं आणि म्हणाले, एक बोटे लक्ष कुठे आहे? मग तू काय म्हणालास? अरे मग मी त्यांना अरे ते तेव्हा तुझ्याकडेच बघत होते. अरे मग मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही जिथे पाहताय तिथेच पाहतोय. अशी उत्तरं देशील तर मार खाशीलच ना. काही चुकीचं नव्हतं. परत ते मला वाटतं दिवाळीचं विसरलं असेल अभ्यास, पण कसला विसरला? बघितलंस ना, मलाच उभं केलं बरोबर आणि विचारलं, एक बोटे आपल्या शरीरातील 3 चलनेंद्रिय सांगा. पण मी सांगितलं ग, 2 डोळे सांगितलं, पण त्यानंतर मला डायरेक्ट मारायला सुरुवात केली. नाही, तू 2 डोळे बरोबर सांगितलं, पण त्यांनी तुला नंतर विचारलं 3रं, तर तू खाली का बघितलंस? अरे माझी पेन्सिल पडली होती. अरे यार. मग काय झालं? पेन्सिल पडली म्हणून खाली पाहिलं, त्यात मारण्यासारखं काय आहे? तू खाली पाहिलंस ना, तर मग त्यांना वाटलं की तू असं काहीतरी घाणेरडे चाळे करतोयस म्हणून त्यांनी तुला. मला तर कंटाळाच येतो शाळेत यायला.
रोज मार खावा लागतो. आणि आता उद्या काय सांगितलंय? आपल्या हृदयाचे ठोके मोजून आण. टाकले असाला कसलं जोरात मारलं ग. तुझी ना खाली बघायची वेळच चुकीची होती. तू हस, तू फक्त माझ्यावर हस, बाकी काही करू नकोस. आता हृदयाचे टोके मोजत बस तू. काय तुझे प्रश्न आहे आणि कसली उत्तरं देतोस तू? वेळाच आहे. पण माझं उत्तर अजून तू देत नाहीयेस. कसलं? आता काय गाणं गाऊ का? चल, त्याला खूप वेळ आहे. मी निघते. मला उशीर होतो. हृदयाचे ठोके आता नीट ऐकू येतो. तुला ती कविता आठवते? कोणती? ती नाही का वाळून सरांनी शाळेच्या संमेलनात म्हणून दाखवली. तुम मेरे जैसे बन जाओगे जब तुम्हें इश्क हो जाएगा, दीवारों से सर टकराओगे जब तुम्हें इश्क हो जाएगा, सूरज भी खो जाएगा, चांद भी सो जाएगा, तुम भी घर डर से आओगे जब तुम्हें इश्क हो जाएगा. हळू जरा हळू बघ. कुठे गेला का? अजून आला कसं नाही? शाळा तर केव्हा संपली नाही याची. मरायला कुठे? परस्पर खेळायला तर गेला नाही ना? हे बघ त्याला सांगून ठेव या घरात असं काही चालणार नाही म्हणून. हा अरे आमच्या वेळी कसं सगळं असं एकदम शिस्तबद्ध असायचं. आणि ही हल्लीची मुलं शिस्त नाही काय नाही चाललंय आपलं. अरे शिस्त असलेल्या माणसाला की तो आतून असा कठोर तो कठोर माझ्यासारखा. तुमच्या बोचातला लेंगा काढा तो अगोदर. लोकांना नुसतं शहाणपण शिकवायचं, स्वतः आपलं नागडे. अरे कसले शब्द वापरतेस? पोचा काय नागडे काय काय चाललंय काय? तुम्हाला सत्य कळावं ना म्हणून स्वतःच बोलते तुम्हाला मी. कसलं सत्य? डोंबलाच कसलं सत्य कसलं? बोलायला लावू नका मला, बोलायला लावू नका, नाहीतर फाटून खाता काय तुमच्या. बस तिकडे. या बाईच्या तोंडाला लागून काहीच फायदा नाहीये. फायदा नाही? काय फायदा नाही? मी सांगून ठेवत्या, माझ्या नादाला लागू नका तुम्ही. कशी बोलते? नुसतं आपलं तेच 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 किरकिर किरकिर किरकिर. सकाळी उठल्या नाही की किरकिर. आणि पण आईला कुठे? किरकिर. अबे आई थांबा गं जरा. घरी आल्या आल्या तुमची भांडणं नुसती. अरे तू जन्माला आला नसतास ना, कधीच सोडला असता मी या माणसाला. हा काय? बाबा पण मागच्या रविवारी असंच काहीतरी. हिम्मत असेल तर माझ्या समोर बोलून दाखवावं. काय बोलतो? अरे सदा
सदा तुझी ही आई आहे ना डोक्यात एकदम आदू आहे आदू. हा तू बसलास कसा? मुळात तुला बसायला सांगितलं कोणी? तू कुठे होतास? कुठे होतास? कुठे? शाळा तर केव्हा संपले ना? मग होतास कुठे? कुठे भिका कुठे मागत होतास? अहो बाबा अहो बाबा ते बघ मला उलट बोलतोय मला. हे बघ या घरात मला सगळं शिस्तशीर पाहिजे. मी म्हणत तसंच व्हायला पाहिजे. कळलं का? ऐकते मी. हा मग तुला काय सांगितलंय मी? काय सांगितलंय? डॉक्टर व्हायचं म्हणजे व्हायचं सांगितलं की नाही? हे असं बाहेर तास खेळत राहणं सांगणार नाही मला. हा आणि घर कसं घरासारखं पाहिजे. हा मग काय कळतं ना तुला? गवतात पण सुरू झाला सरळ बाहेरची वाट. आणि मी सांगतो त्या पद्धतीने जर तुला राहायचं नसेल तर तू हे घर सोडून जाऊ शकतोस. हे जग मोकळं आहे तुला. काय करतोय? बघितलं का? बघितलं माझी नक्कल करतोय माझ्या बाबून. असं नाही काय म्हणून दाखवतो. हो ना म्हणतो ना मी 5 वेळा. तुझ्या डोक्यात शिरत नाही का? शिरत नाही डोक्यात? सडलाय का? सडलाय मेंदू सडलाय? हे बघ म्हणून मला परत म्हणावं लागतं की तू डॉक्टर व्हायचं म्हणजे व्हायचं. मला दुसरं काय माहित नाही. आणि हो डॉक्टर झालास की पहिला एकच तुझ्या आईचा करायचा. म्हणजे कसं पेशंटची उणी घरातूनच. ऐकते मी ऐकते. अगं त्याला ते जरा डॉक्टर किती सांगतोय. ए सदा 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 मी बॉल कुठे टाकलास? बॉल मला शोधून दे. अरे वा हे मला आज फारच उत्साह वाटतोय. हा नाही का? काय हिटलर काय काय म्हणाला? हिटलर म्हणाला? काय हिटलर कोण? हा आई आलो आई आवाज येते. वाचू काय? कोण आई वगैरे नाही इकडे. थापा मारतोय. कुणाला हिटलर कोणाला म्हणालास? हा नाही काका मग तुम्ही असं पकडले शोभत नाही तुम्हाला. नको रे इतका साधेपणा नको आणू चेहऱ्यावर. नाही तो आम्हाला पचणार नाही. कळलं का? आणि काय रे हे बॉल बिल कसं शोधतोस तू इकडे? बॉल हा कसले बॉल बॉलचा आणि माझा काय संबंध नाही. बॉल 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 कसा चाललाय तुझा अभ्यास हे विचारायला आलेलो. तू सदाला अभ्यास विचारायलास? अरे वा म्हणजे तू आता शिक्षक होणार वाटतं. पाहिलंस का ग नवीन शिक्षक पाहिलंस? मागच्या पालक सभेत या देसाई सरांना काय म्हणाला माहितीये का? काय म्हणाला? आज तारीख आहे 12 आणि या देसाईला चपलीने मारा. हे जोक सांगतोय इकडे. नाही काका बरं ते सोड. तू मोठा शायनिंग मध्ये त्याला हे अभ्यास विचारतोय. तुझा झालाय का अभ्यास? अरे अभ्यास झाला नसतं तर इथे कशाला वाजायला. हा काय झालाय का? अभ्यास झालाय का तुझा? झाला झाला अभ्यास? हे बघ तुझा अभ्यास झालाय सदा. म्हणजे याला आता मी काही विचारलं तर याला माहिती असेल. बरोबर ना? विचारा हा बघ त्याला माझा आत्मविश्वास. बरं मग मला सांग हे आपलं काय म्हणतात त्याला जठर कुठे असतं रे आपल्या शरीरात? जठर ना? हा जठर ना? हा जठर. अरे हो किती वेळा सांगशील ते? जठर एक कुठे असतं सांग. तुला विचारतोय. तुला आपल्याला काय सांग विचारतोय? जठर कुठे विचार हे बघ त्याची अक्कल बघा. विज्ञानात की भूगोलात विचारतोय. नाही माहित कुठे असतं? तुला आहे ना तिकडे चेक कर ना. सेम आहे. ए काय करतोय? हा जठर कुठे असतं? अच्छा म्हणजे हात काढल्यावर तुला कळेल. बघितलं का? बघितलं प्रश्न विचारण्याचा कळाला. काय रे तुमचा अभ्यास त्या गजाननला सांगणार आहे मी की तुमचा मुलगा बाहेर गेलाय म्हणून. नाही म्हणजे काका शोधलं जठर शोधलं? जठर शोधलं पण सापडलं नाही हो. पण काका एक सांगू का? जठराचं नाही माहिती पण तुमचं तोंड आहे गटाला. आलो येतो तुझ्या घरी येतो. तुझ्या गजाननला बदलून काढलं पाहिजे. बघितलं कसा बोलला मला? बघितलं का? अहो कशाला ओरडताय? कशाला पोरांना छळताय? मी चढतोय. ओरडू नका जास्त. नुसतं बीपी वाढेल तुमचा. आणि बीपी वाढला ना तर हगवण लागते तुम्हाला. किती घाणेरडं बोलशील. ह्या बाईच्या तोंडात वगैरे काहीच फायदा नाही. आई मला एक विचारायचं होतं. विचारा. म्हणजे बघा मी म्हणजे मी डॉक्टर होणार आहे बाबा.
हा पण मला दुसरं म्हणजे कला क्षेत्रात वगैरे म्हणजे मला गाणी आवडतात आहे, तर मी संगीत वगैरे किंवा म्हणजे डॉक्टर सोडून दुसरं काही काय डॉक्टर सोडून दुसरं म्हणजे काय डोकं फिरलं काय घरात मला डॉक्टर पाहिजे, मला दुसरं काय माहित नाही. हे चल हे सामान घ्यायचं बांधायला हे नाही पाहिजे मला, चल बाहेर चल. नाही या घरात मला डॉक्टर पाहिजे, दुसरं इथं कोणी नकोय. हा तुला सांगून ठेवतो डॉक्टर म्हणजे डॉक्टर, दुसरं काय नाही. अरे गधड्या, माझ्या वडिलांना देखील मला डॉक्टर बनवायचा होता, तसं शिक्षण देण्याचा मला प्रयत्न केला. पण तुम्ही झालात का डॉक्टर? झालात का म्हणजे अरे गाढवा अचानक सोडून गेले का आम्हाला, नाहीतर झालं असतं डॉक्टर. ते सोडून गेले आणि सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आली. मग काय लग्न झालं? मग बाबा मग काय त्या ससा आणि कासवाची गोष्ट सांगतोय का? मग काय अरे गधड्या तू झालास. आणि हे असं सगळं असताना माणूस पळून पण जाऊ शकत नाही रे. हो सगळं सांगताय, मी पण सांगू का सगळं? ते सोड. हे बघ सदा, तू डॉक्टर व्हायचं म्हणजे व्हायचं, इथं गाठ माझ्याशी आहे. हा आणि तुमची गाठ माझ्याशी आहे. बाबा एक प्रश्न विचारू? हे काय विचारायचं नाही. चल विचारतोय मोठा, विचारतोयस ना. बाबा तुम्हाला विज्ञान कळतं का? विज्ञान कळतं का? कळतं का म्हणजे चांगलंच कळतं. आता हा टीव्ही कशामुळे? विज्ञानामुळे. हे आपलं घर कशामुळे? विज्ञानामुळे. आणि काय सांगते रे बघा, हे शरीर अर्थात विज्ञानामुळे. मग अजून एक प्रश्न विचारू? विचार. बाबा आपल्या शरीरात 3 चलनेंद्रिय कोणती? किती सोपे प्रश्न विचारतो तू सदा. अरे चलनेंद्रिय आपले म्हणजे डोळे. हा 2 झाले. तिसरं? आणि तिसरं म्हणजे नाही बाबा, छाती कसं असू शकेल? अहो छाती कसं असेल? बाबा नार्वेकर काका आई. तुम्हाला अरब आणि उंट ही गोष्ट तर माहीतच असते. नाही म्हणजे ती सांगण्याचा माझा हेतू नाही, म्हणजे जशीच्या तशी सांगण्याचा हेतू नाही. कारण उघड तुम्ही ती माझ्याकडून ऐकून सुद्धा घेणार. शेवटी काळ बदल. आणि बदललेल्या काळाचे फटके हे सर्वांनाच जाणवतात. पण हे असं आज अचानक माझे वडील गेले. मला तो क्षण अजूनही आठवतो, जेव्हा ते मला म्हणाले की माझेही बाबा अचानक गेले आणि
घराची जबाबदारी माझ्यावर पडली. शेवटी या कथेतला उंट मीच. ओझं मलाच व्हायचं. आधार असणारा माणूस जातो तेव्हा घरी सगळं तुटलेलं असतं. कळत सुद्धा नाही काय करावं कुठे जावं. असं म्हणतात माणूस मरतो तेव्हा त्याचं आयुष्य आपल्या डोळ्यासमोर सिनेमाप्रमाणे जातं. माझंही तसंच काहीच झालं. आता आयुष्यभर ओझं व्हायचं, कारण या कथेतला उंट मीच आहे. आणि भरपूर काही पोटात साठवूनही ठेवायचं. राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करतो. देवांश सामाजिक सेवा संस्था मुंबई सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे 2 अंकी नाटक गेली 21 उंट. लेखक आणि दिग्दर्शन तेजस सरके. नेपथ्य पियुष गोहिल. वेशभूषा आणि रंगभूषा अभिषेक मुंबाळकर. प्रकाश योजना शिवाजी शिंदे. देवांश सामाजिक सेवा संस्था आणि नाटकनामा थिएटर यांच्या सहयोगाने सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत गेली 21 उंट. त्याचं नाव पण माहिती नाही मला. आता साहेबाला काय सांगू? जाऊ दे, आपल्याला काय बघतील सांगतो ते. ऐका ऐका काय ऐका साहेबांबद्दल विचारतोस की मळी मागतोय? अरे साहेब ऐका काय बाबा दिसतात का तुला? काय तू पण मला वाटतं गेला असं नाही आले ना आणखी. मळी दे. काय रे काय झालं तुझं तिकडे? तू त्याच्यासोबत लग्न केलंस म्हणे? हा हा केलं लग्न त्या वैश्यासोबत? ए म्हाताऱ्या बघ तोंडाला येते काय बोलू नको. काय आता वैशाला वैशा नाही बोलला तर काय फुलं नाही म्हणू? तुझ्या बायाचा मान ठेवतोय नाही तर कधीच काढला असतं तुला. थंड थंड पण तुझं बरं आहे बरं आहे. दिवस रात्र नुसतं आपला अरे जास्तच चिडलास तू. सोड ते सोड. काय बाकी काय चाललंय तुझं सांग. अरे काय म्हणजे आज साहेब पैसे देणार की नाही? हा देणार ना. आणि किती देणार? 300 रुपये. आणि किती दिवस कॉन्ट्रॅक्ट? किती दिवस काम करायचं आपण? बोलू आपण. काय हे लोक काय करणार नाही. आपण काहीतरी आंदोलन करून केलं पाहिजे. बघ सदाशिव इथेच असतात का? सदाशिव ते कोण? सदाशिव एकबोटे. अच्छा अच्छा एकबोटे साहेब. नाही त्यांचीच वाट बघतोय आम्ही. आले ना त्यांनी. साहेब लोक यांना आरामात येतात. काय बीएमसीच्या ऑफिस मध्ये आले तशी काय मॉल मध्ये आले. अरे काय बोलत? बोल तू काय बोलत होता? अरे आपण आंदोलन केलं पाहिजे. इथं म्हणतो आपण उपसात बसू. हा बोल आपण आलो ना. बोललंच पाहिजे. मला नाही वाटत पण काय होते. हा तुला पहिलाच बोललेलो एक नंबर लोक दिसतोय तो. आल्यावर बोलू काय
जे काय बोलताय ना तोंड सांभाळून बोल. तर नाही साहेब आम्ही असं काय आम्ही बोलत होतो नॉर्मल, बाकी काय नाही. साहेबांना राग आला वाटते. काय साहेब जय भीम सर. काय ड्युटी वगैरे नाही हा? ड्युटी जा तिकडे दादरला जा, गटारा तुम्ही देत. हो साहेब आत्ता चालू दादरवरून आणि तुम्ही आहे ना एकदा गटारात उतरून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. 10 दिवस अंगाचा वास नाही जायचो काय, आणि आता 4 चौकात सांगायला हे बरं नाही वाटत. पण बायको पण रात्री जवळ घेत नाही, आणि बाकीचे आजार आहेत ते आहेत. तो आमचा कामळे माहिती आहे का, अंगाला नुसती खरू झाली 15 दिवसात मेला. बेकार आहे साहेब, आज बेकार आहे. बघा साहेब, काय विनंती आमचं आहे की तुम्ही 4 पैसे वाढवा. म्हणजे परमानंटचं काय ते बघा, बाकी काय नाही, एवढंच आहे. अहो आमचे पण लेकरं बाळ आहेत साहेब. हा मग ते युनियनकडे जाऊन बोला तू. काय युनियन साहेब, तुम्ही चालता एक्सक्यूज करता. मी, नाही तुम्ही त्यांना का बोलताय? त्यांच्या हातात आहे का काही? सगळं युनियन बघते ना. हो मॅडम, तुम्हाला बोलायला नाही जातं. 33% आरक्षण आहे, काय बोलतात ते? एक्सक्यूज मी, तुम्ही हे काय- बोलताय काय- का? काय- विषय काय? Don't touch me. अरे, थांबा. अरे, काय चाललंय? अहो यांना काय माहिती एक काम आम्ही- करा, तुम्ही तुमचे पैसे घ्या आणि निघा. हो साहेब ऐकून घ्या, आम्ही काय माणसं होतो? आमचे पण लेकरं बाळ आहेत, आम्हाला पण परिस्थिती आहे काहीतरी. मग हा हे बघा साहेब, खूप बेकार आहे आमची. माझ्या घरी ना माझी आई आजारी आहे, दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पैसे नाहीत माझ्या. साहेब तुम्हाला खरं सांगतो, कधी कधी असं वाटतं ना, सगळे झोपल्यावर असं मारून टाकूया हातात. पण नाही, आई आहे शेवटी, नाही करू शकत. हे बघा माझ्या सोबतच आहे, 7-8-10 वर्ष झाली नाही. किती वर्ष झाली? 10 वर्ष सोबत आहे. इतकी बेकार आहे याची. शेवटी कदरून पैशाचं तरी मी काय केलं माहिती आहे, एका रांडेसोबत लग्न केलं. परमनंट व्हायचं आहे ना, परमनंट व्हायचं आहे की नाही सगळं सांगा जे आहे ते. हे बघा साहेब ऐका साहेब, पण याचा बरं हो. आता ती स्वतः याला पोचते, पण मला कसं नाही. काय सांगतेस त्याला? ऐकून की मी बोलतोय, थांब बोलतो. हे बघा गजकरणे. ओ साहेब, गचकरणे नाही, मचकरणे. खाजवत आलाय का तुमच्याजवळ मी? काही पण बोलता का? हा ऐका, तुम्हाला जे काही प्रश्न मांडायचे ते वरती आमच्या पण साहेब ऐका, वरती काही नाही. तुम्ही आम्हाला कामं सांगता, आम्ही तुमच्याकडेच मागू. जे काय पण माझ्या हातात काही आहे. कोणाच्या हातात आहे सांग? आमच्या हातात आहे. नाही कळत नाही का तुम्हाला? हा अहो जर बोलायला कळत नाही, त्याला माणुसकी नाही वाटते माणसं. अहो बेकार परिस्थिती आहे त्यामुळे ते आम्ही बोलतो तुम्हाला. काहीतरी करावं साहेब. साहेब एवढंच विनंती आहे, काहीतरी करा. माझ्या हातात काही नाहीये. मी तुम्हाला शेवटचे सांगतो, पैसे घ्या आणि निघा. हे बघा साहेब, हे बघा असं नाही, रिक्वेस्ट आहे साहेब, काही नाही. बाकी परिस्थिती वाईट आहे म्हणून बोलतोय मी, बाकी काय नाही. एक 5-50 रुपये तरी वाढून द्या. 5-50 रुपये हे लोक आहे ना, कामासाठी पैसे जास्त मिळावे यासाठी काही सुद्धा बोलतात. मॅडम पण बघा, नाटक तुम्ही बोलू करताय. नका मॅडम, प्लीज तुम्ही बोलू कळतंय नका. सगळं. आम्हाला माहिती आहे. गजकरणे ऐका, हे बघा काय पंडित साहेब 5-50 तरी वाढून द्या ना साहेब. सही करा आणि निघा. काही वाढून वगैरे काही मिळणार नाही. पण नाही साहेब, अहो, आम्हाला पण पालिकेचे काहीतरी नियम आहेत, त्यानुसार द्यावं लागतं. काय द्यावं लागतं साहेब? या माणसाला कळत नाही काय? हा अहो जाऊ बोलायला कळत नाही, माणुसकी वगैरे आहे की नाही? त्याला मगापासून ओढून सांगताय 5-50 रुपये दे, पण नाही घरातले पैसे देतोस का? काय असल्या लोकांकडून अपेक्षा करून काय फायदा? अरे मी पहिलाच बोललेलं नंबर 1चा दुःख वाटतो. जो आपला नाही झाला तो त्याच्या परिवाराचं काय होईल? बरोबर आहे, बरोबर बोलतो. मग त्याला द्या. अशा लोकांकडून अपेक्षा करून काय फायदा नाही. लक्षात ठेव, त्या म्हाताऱ्याचा ना श्राप लागेल तुला. लक्षात ठेव, कधी आयुष्यात सुट्टी नाही राहणार. लक्षात ठेव. त्याला द्या बोलून फायदा नाही या माणसाला. किती देते ते बघा ती. हे बघ, एवढं बोलून सुद्धा ती काय पाहिजे? मग नको घ्या. नको. अहो साहेब, हो साहेब द्या. लाज वाटते का? तर द्या पैसे द्या. कामगाराचे पण पैसे तोडता लाज वाटते का? यायला कुठून येतात काय माहिती? कुठे लावायचं सांगा. लावा. सही कुठे करायची? रिक्षामध्ये काय होतं? चल लवकर चल. चला साहेब, मजा करा आता मॅडम सोबत. मस्त गुलू करा. कामं काय तेच करत तुम्हाला. बाहेर जाऊ का? कधी लो बाहेरून सांगा. आम्हाला येतात ती बाहेर फिरवायला येतात काय माहिती? सदाशिव, हा बोला. ऍक्च्युली मला परळ ऑफिसवरून फर्नांडिस सरांनी पाठवलं. फर्नांडिस
फर्नांडिस. बाबूराव फर्नांडिस. हा बाब्याने पाठवलं. हा ती टेंडरची फाईल होती. एक मिनिट तुम्ही बसा ना प्लीज. ललिता देते. काय देता? माझं नाव ललिता देते. ठीक आहे तुम्ही बसा. तुम्ही काय चहा कॉफी घेऊ? नो थँक्स. इकडे सगळं पसारा असतं मग काही कळत नाही. तुमचं लग्न झालंय का? काय म्हणा? तुमचं लग्न झालंय का? नाही म्हणजे भीती वाटते. म्हणजे असं करावंसंच नाही वाटत. म्हणजे झालंय म्हणजे ऑलमोस्ट झालंय ठरलंय. पण आता तुम्ही इतके गोंधळून जाऊ नका. मी जस्ट विचारलं तुम्हाला. फाईन. हा म्हणजे तुम्ही कोवळेच. तुम्ही आता मला ऐका. इकडे जवळजवळ 4000 लोक काम करतात. तर कुणी येत जात राहतं. प्लीज तुम्ही असं नाही. मी फाईल घेतो मला. नाही म्हणजे कसं लग्न योग्य वेळेत झालेलंच बरं. नाहीतर कशी मज्जा येत नाही ना. बाय द वे तुम्ही मला सारखं लग्नाचं विचारताय. तुमचं झालंय का नाही? माझं लग्न झालंही आणि मोठलंही. म्हणजे माझा घटस्फोट झाला. सॉरी मी विचारायला नाही पाहिजे. Sorry. तुम्ही या. साईन. पेन आहे माझ्याकडे. पेन. इथे करायचे ना. लग्न कराल माझ्याशी? नाही म्हणजे बराच वेळा परळ ऑफिसला पाहिलंय तुम्हाला. एकच ऑफिस, एकच काम, एकच वेळ. काम करायला मज्जा येईल ना? काय बोलताय तुम्ही? मला कळतंय. मगाचपासून बघतो. मी आधीच म्हटलं ना इकडे 4000 लोक कामं करतात. कोणी पाहिलं तर काय म्हणेल? आणि तुम्हाला वाटतंय ना लग्न करावंसं. मग तुम्ही करा ना तुमचं काय ते. मला नाही वाटत आहे. आणि तुम्ही लोक परस्पर निर्णय घेऊन कसे मोकळे होतात? मला माझी मतं नाही. किती वाईट आहात तुम्ही. भावनेची समीकरणं स्वतःपुरती ठेवा. ती अशी दुसऱ्यांवर लागत बसू नका. प्लीज निघा.
जास्त माजलाय का तू? अरे मी फक्त बोलली आवडतो, लग्न कर म्हटली का? काही लोकांना सिग्नल्स पण कळत. आणि काय रे, तुला माहिती ना युनियनमध्ये माझी पोझिशन काय ते? एक कंप्लेंट केली ना तुला तुझ्या नोकरीवर हात धुवावा लागेल, कळलं ना? बुलशिट. काय गणित समीकरण. एक्सक्यूज मी. कोण होती रे? तू कशाला आलीस? हा? काय म्हणजे तुला भेटायला? तुझ्यामुळेच होतंय रे सगळं. तू आणि आई एक काम करा, दोघी जणी आहेत ना माझ्या मानगुटीवर बसा आणि मारून टाका मला. लग्नाचं ठरलं ना? हा? अरे पण तुला मला पण सांगावंसं नाही वाटलं? पण आई. आईचं सोड ग, पण तुझं तुला पण सांगावंसं नाही वाटलं? हा? काय दुर्बुद्धी सुचली मला काय माहिती तुझ्यावर प्रेम केलं. अख्खं आयुष्य आता भयंकर जाणार आहे असं काहीतरी वाटतं. लहानपणी ना माझी चूकच झाली. तू बघतेस तू जा ना खत नाही आईला येण्यासारखी बॅग लावून इकडे तिकडे फिरत असते ना. काय इकडे काय? खरंच जातेस? हो. अगं मग मी तरी काय करू सांग ना. वैताग आला या. ऑफिस सांभाळू, घर सांभाळू, आता तू म्हणतेस लग्न कर. सांग ना तू सांग मी काय करायचं. एक सांगू? काय आता? म्हणजे बघा मी ठरवलंय, तू रागवू नकोस. आपण प्री वेडिंग करायचं? गोलमाल है भाई सब गोलमाल है. गोलमाल है भाई सब गोलमाल है. अरे गोलमाल है भाई सब गोलमाल है. काय करायचं सांगा तरी आम्हाला काय करायचं. हॉलिवूडचा सिनेमा आहे ना त्यातला. मला नाही माहिती. नाही मला नंतर दाखवतो मी तुम्हाला. हा बरोबर. त्यांना कॉल करा. आणि ऐका हे माझ्यासोबत पहिल्यांदा होतंय पण तुम्ही please नाही सांगितलं ना तुम्ही कशाला टेन्शन घेते. चला. मला नाही होत आहे प्लीज आपण थांबूया ना. ब्युटिफुल आहे. थँक्यू. चला आपण आपलं ठरलंय ना तसं. काय नाही पहिला आपण टायटॅनिकचं ठरलं होतं आपण. या. ओके रेडी? टायटॅनिक सर मॅम चालू होते. ओके रेडी? सर थोडं स्माइल सर स्माइल थोडं स्माइल करा. सर थोडं क्लोज थोडं क्लोज स्माइल. मॅम अशा काहीतरी दाखवत आहेत आणि तुम्ही बघताय कसं करायचं. कॅन्डिड फोटो काढायचा.
ओके रेडी असं मी दाखवणार चला तू बघ. तिथे बघायचं सर वरती कॅन्डिड फोटो काढायचा सर हसा ना सर सर स्माइल स्माइल तेल लागते तुम्ही असं करा असं 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 करा असं 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 करा सर तुम्हाला असं करायचं आहे आणि मी खालून फोटो काढतो एक काम करा ना तुम्ही तिच्याशी लग्न करा ना मी फोटो काढतो असं कर रेडी आणि एकदा लवकर काढा नाहीतर याच बोलातून चुकेल मी तुमच्याकडे बाय आपण नवीन काहीतरी ट्राय करू मॅम आपण डान्स करूया आपण परवा रिहर्सल केली होती ना तसा ओके सर माहिती आहे का तुम्हाला स्टेप्स ओके सर एक मिनिट रेडी ऍक्शन सर चुकताय सर चुकताय सर मॅमला थोडं सिंग करा ना सर अरे यार सर काय करते एक मिनिट मी तुम्हाला कळतो मॅम असते ना 1 2 3 असं नाचेल माझ्यापेक्षा हा आनंद नसतो ओके ऍक्शन आपण हे करूया सर कोळी डान्स होतोय सर कोळी डान्स करताय सर मला हे समजतं सर मॅमला थोडं सिंग करा ना सर अरे यार सर कसं करताय तुम्ही तुम्हाला नाही जमत आहे का डान्स करायला कधी शाळेच्या गॅदरिंग मध्ये पण नाही नाचलं काय नाही कसला माणसासोबत तुम्ही लग्न करताय चेहऱ्यावरती काय हाय भाव नाही एक्सप्रेशन नाही माझ्यापेक्षा घाणेरडा हा नसतो आणि मला शिकवतो आता काय करणार सर मी तुला शिकवतो इकडे हात पकड बदललेल्या काळाचे फटके हे सर्वांनाच जाणवतात तरी तुम्ही आम्ही त्यातून समाधान मानून घेतो आणि समाधान एवढ्यासाठी की आपल्याला बसलेला फटका दुसरा कुणी सहनच करू शकणार नाही या गोष्टीचा समाधान आयुष्यात उंटांचा काफिला एवढा वाढला की मला काहीच करता येईल अरब आणि उंटाची गोष्ट 20व्या शतकात सांगायची ती म्हणजे एवढ्यासाठीच की मी आतापर्यंत स्वतःला उंट समजत होतो पण नाही ते चुकीचं
या कथेतला अरब मी आहे. उंट फक्त बदलतो, अरब तोच राहतो. पहिला निघाला की दुसरा घुसलाच संपतो. आता पुढे येऊन उभा राहणारा उंट म्हणजे लग्न. काही उंट तर घरचेच सोडतात, काही मित्र परिवार, काही नातेवाईक. पण लग्नानंतरच्या आर्थिक आणि सामाजिक उंटांचं काय, याचा केलाय विचार. काही उंट तर पोटावर फुटतात, मनस्वस्थ खातात, जगण्याचं हसू करतात. आताही मला आनंद झालाय की दुःख हेच कळत नाही. फक्त ही लग्नाची वरमाला पुढे जाऊन फाशीचा फंदा बनू नये म्हणजे मिळवलं. आणि हो, अजून काही उंट यायचेत माझ्या आयुष्यात. वाऱ्यातील वरातील किनारी दारात मारितो